नमस्कार रसिक श्रोते हो. आज बऱ्याच दिवसांनी एक सुंदर लघुकथा वाचनात आली. लेखिका आहेत स्वप्ना. फार सुरेख कथा आहे. आपल्या प्रतिक्रियांची मी नक्की कमेंट बॉक्समध्ये वाट बघणार आहे. ऐकूया. काय ग, किती उशीर केलास? तुला सांगितलं ना, आजोबांची तकतक चालते उठल्यापासनं. सकाळी आवराआवर झाली की शांत होतात ते. मला फक्त नाश्ता जेवण बनवायला जमतं ग. बाकी तू उशीर केला की सगळी कामं खोळंबतात ग सुमे. आजी, झालं का बोलून आता? सांगते. 8 दिवसांपूर्वी ते अमेरिकेतून राहायला आलेलं कुटुंब आहे ना, त्यातल्या त्या 12 वर्षाच्या चिमणीला पाळी सुरू झाली सकाळी. तिचा रडून गोंधळ चालू होता. तिची आई आणि उरलेलं मी समजावून सांगत होतो, पण पोरगी घळाघळा रडत होती. मग मोबाईल दिला गेम खेळायला तर जरा गप्प झाली. तर तिची आई बसली जुन्या आठवणी सांगत. म्हणाली, सुमनताई, अशा क्षणांना ना स्त्रीला समजावून सांगणारं माणूस चांगलं भेटलं ना तर सगळं सोपं होतं. आमच्या गावात एक काकू खूप हुशार, आयुर्वेदिक डॉक्टर, पण नवरा काही दवाखाना उघडू देत नव्हता. मग त्यांनी असं पाळी सुरू झालेल्या पोरींना समजावण्याची सेवाच सुरू केली. गावातल्या आया अगदी बिनधास्त झाल्या. शेजारच्या लहान सहान गावात पण काकू अगदी प्रसिद्ध होत्या. काकू पोरींना समजवत, शिवाय आयांनाही सांगत आहाराचं महत्त्व. पुढे होऊ घातलेल्या या आया सक्षम असल्या तरी समाज आनंदी आणि सक्षम राहील म्हणून खाण्यापिण्याकडे लक्ष घालायला लावायच्या त्या आयांना. पोरींनी नाही ऐकलं की कधी गोडीनं कधी चिडून समजावून सांगायच्या. मला पाळी आली आणि मी अशीच रडले होते. आईने बोलावलं होतं त्यांना, तर डब्यात सुंदर मुरड करंजा घेऊन आल्या होत्या. आईशी जास्त मैत्री होती त्यांची. मला समजावत म्हणाल्या, अगं, तुला आईसारखी तू पण कधीतरी आई होशील ना. त्यांचं घरटं देवबाप्पाने आपल्या पोटात बनवून ठेवलेलं असतं. ते पक्क करण्यासाठी दर महिन्याला त्याची स्वच्छता असते. ही आपण मोठं झाल्याची सुरुवात असते ग ही. आता उलट तू आणखी छान दिसायला लागशील. केस, त्वचा, बांधा सगळं बदलून जातं आता. पण ह्यासाठी छान सगळं जेवण करावं लागतं बरं का. आई म्हणाली. हे जेवणाचं काही ऐकायची नाही. फार आवडीनिवडी आहेत तिच्या. त्यावर काकूंनी डब्यातली करंजी काढली. म्हणाल्या, ह्या करंजीला हे जे पॅक केलं आहे ना, त्याला मुरड म्हणतात. त्यामुळे काय होतं, ह्यातून सारण बाहेर पडत नाही. अशी मुरड घालायला शिकायचं बेटा, आवडीनिवडींना. सगळं खाल्लं तर ताकद तुला मिळेल. ह्या सारणाने जर हट्ट केला, मुरड घालू दिली नाही तर ते बाहेर येईल. तसं तू जर आवडीनिवडीला मुरड घातली नाहीस ना, तर खूप दुखणी येतील बाहेर. त्यापेक्षा सगळं पौष्टिक खा आणि सशक्त राहा. आणि हो, या पाळीमुळे कधी राग, कधी खूप दुःख, कधी आनंद असं वाटत राहतं. तेव्हासुद्धा ही मुरड लक्षात ठेवायची. तशी लहान आहेस, पण तुला समजेल हळूहळू काकूला काय सांगायचंय ते. काकूंचं सांगणं आजही आठवतं. आजी, सगळं ऐकून मी म्हटलं, मग नेऊन आणा गावी त्या काकूंकडे पोरीला. तर म्हणे, अगं, तेव्हा काकांच्या सरकारी नोकरीमुळे त्या काकू भेटल्या. त्यांची बदली झाली.
माझ्याही वडिलांच्या बदलीने आम्ही शहरात आलो. मी तर लग्न होऊन देश सोडला. आता कुठं भेटणार त्या काकू. आज उगी या प्रसंगाने आठवलं ग आणि सहज बोलावंसं वाटलं तुझ्याशी. बरं जा, तुला उगी माझ्या गप्पांमुळे उशीर होईल. आता ह्या सगळ्यात झाला मला उशीर. रागवू नका. तेवढ्यात आजोबांनी हाक मारली. चला लवकर. दोघी आत गेल्या. भरभर आवरलं. घर झाडून फारशी होईपर्यंत आजी स्वयंपाकघरात काहीतरी करत होत्या. त्यांनी हाक मारली. सुमे, एवढा डबा त्या पाळी आलेल्या पोरीकडे नेऊन देता का ग? ओळख नसली तरी काही गोडधोड द्यावं लेकराला. सुमनताई डबा घेऊन वर गेल्या. त्यांनी डबा सोपवला अमेरिकेच्या ताईंकडे. तिला आश्चर्य वाटलं. तिने डबा उघडला. मुरडीच्या करंज्या अगदी तशाच पांढऱ्या शुभ्र आणि नाजूक मुरड असलेल्या. नक्कीच काकू असतील ह्या, ती म्हणाली. सुमनताई, मला हा डबा जिथून आला आहे तिथं घेऊन चला लगेच. सुमनताई म्हणाल्या, चला, सगळ्यात खालचा फ्लॅट तिथं राहतात त्या. दाराची बेल वाजली. आजी म्हणाल्या, कोण आहे? आले म्हणत दार उघडलं. त्याच काकू, अगदी प्रसन्न चेहरा, लाल सुटूक कुंकू. तिला लगेच ओळखू आल्या. ती गळ्यातच पडली. काकू, मला वाटलंच करंजा आणि ती मुरड बघून. पण तुम्ही ओळखलं का? काकू हसून म्हणाल्या, अगदी सुमीने सांगताच डोळ्यासमोर आलीस तू. घळघळ रडणारी तर आज तुझ्या लेकीसाठी लगेच पाठवल्या बघ करंजा. ती म्हणाली, काकू, पाळी आल्यावर सुरू झालेला स्त्रीत्वाचा प्रवास मुरडीतून कसा जपायचा हे भावनांना अर्थ आल्यावर तुमच्या शिकवणीमुळे कळलं. सतत ती मुरड आठवायची. चुकीचं पाऊल कुठं उचललं नाही. सारण फुटून बाहेर येऊ नये म्हणून मुरड घातली. आहार, भावना सगळं छान मनात राहिलं. हे सगळं ती रडत बोलली. काकू, मला माझ्या पोरीला हे सांगण्यासाठी तुम्ही खरंच असाव्या असं वाटायचं. आणि आज तुम्हीच भेटल्या, मला विश्वासच बसत नाहीये. काकूंनी थोपटलं तिला. त्यांना तर शब्दच सापडत नव्हते. तेवढ्यात काकांचा दरडावणारा आवाज आला. काकू आत पळाल्या तशा सुमनताई म्हणाल्या, म्हातारा लई कठीण, या वयात पण शिस्त आहेच. बाहेर येताना काकूंनी ते वाक्य ऐकलं. काकू म्हणाल्या, अगं, ही मुरड आयुष्यभराची स्वीकारली आहे. आपण आपला संयम सुटू द्यायचा नाही. घ्या, गरम करंजा खा. तिनं करंजी हातात धरली. एवढ्या वर्षांनी तिला ती तशीच भासली, तेव्हासारखीच गोड. कदाचित मुरड घातल्याने आयुष्य गोड होतं हे सांगणारी काकूंची ती गोड मुरड करंजी. खरोखरच रसिक श्रोते हो, किती सुरेख लघुकथा आहे आणि समजवण्याची पद्धत सुद्धा किती साधी आणि सोपी आहे. कथा कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. मनापासून धन्यवाद.